दुसरी बैठक मराठी भाषेची आता इथं स्थापन म्हणजे आमची झाली, तर त्याच्यामध्ये 3 महत्वाचे निर्णय आपण घेतले. त्यातला पहिला निर्णय, झाडबोली जी आहे आपल्या 4 जिल्ह्यांमध्ये बोलली जाते, त्या झाडबोलीच्या संमेलनासाठी 25 लाख रुपये देण्याचा निर्णय हा बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. हे जे संमेलन आहे हे दरवर्षी होईल, पण विविध जिल्ह्यामध्ये होईल. या वर्षीचं गडचिरोलीला जाहीर केलंय, पुढच्या वर्षीचं भंडाऱ्यामध्ये होईल, त्याच्यानंतर गोंदियामध्ये होईल, त्याच्यानंतर चंद्रपूरला होईल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा गडचिरोलीमध्ये होईल. असं रोटेशन पद्धतीनं हे जे झाडबोलीचं संमेलन आहे ते करण्याचा आणि त्याला पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय जो मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी भाषेचा विभाग सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्या मराठी भाषेच्या विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील येत्या 2-3 दिवसामध्ये जाहीर होतील. त्याचं आउटसोर्सचं टेंडर देखील झालेलं आहे. तिथं जो अधिकारी बसेल तो कुठच्याही पक्षाचा ओरिएंटेड लागतात. म्हणजे मी भाषा मंत्री आहे म्हणून माझ्या पक्षाचा, अजून कोणतरी आहे म्हणून, याच्यामध्ये डबल ग्रॅज्युएट तो असेल, मराठी भाषेचं त्याला ज्ञान असेल, त्याला क्लास 1चा दर्जा दिलेला असेल, त्याच्याबरोबर एक लिपिक असेल आणि त्याच्याबरोबर एक शिपाई असेल. अशा पद्धतीचं ऑफिसचं स्ट्रक्चर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण तयार करतोय. आता जे थेट मुंबईला प्रस्ताव येणार होते ते देखील प्रस्ताव या जिल्ह्याच्या स्तरावर मंजूर व्हावे यासाठी आपण प्रक्रिया करतोय. आणि अजून एक महत्वाचा साहित्यिकांनी मांडलेला विषय जो मी मंजूर करतोय तो म्हणजे अनेक असे ग्रामीण साहित्यिक आहे आणि शहरातले साहित्यिक आहे की ज्यांनी पुस्तकं छापली परंतु त्या पुस्तकांची विक्री झाली नाही, किंवा अनेक लोकांनी लिहून ठेवलेलं आहे पण निधी अभावी त्यांना छापता येत नाही. याच्यासाठी सेन्सॉर बोर्ड तयार करून त्या सेन्सॉर बोर्डनं त्या जर पुस्तकाला मान्यता दिली तर ती सगळी पुस्तकं लिमिटेड पहिल्या काही 10, 15, 20 साहित्यिकांची ही मराठी भाषा विभाग विकत घेईल. ती घेतलेली पुस्तकं शाळेच्या ग्रंथालयामध्ये, सार्वजनिक ग्रंथालयामध्ये मोफत देईल. आणि ज्यांचं प्रकाशन जे आहे जे झालेलंच नाही ते प्रकाशन करण्यायोग्य आहे असं जर सेन्सॉर बोर्डानं सांगितलं तर ते देखील छापून देण्याची जबाबदारी मराठी भाषा विभागानं घेतलेली आहे. आणि सगळ्यात तुमच्या भंडारा जिल्ह्यासाठी अतिशय मराठी भाषा विभागानं जी आज घोषणा केलेली आहे ते म्हणजे साहित्यिक नारा शेंडे त्यांचं गाव गणेशपूर आहे, तिथे पुस्तकांचं गाव करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि कवितांचं गाव कवी द.सा. बोरकर लाखणीला हे कवितांचं गाव करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या दोन्ही गावांचं वैशिष्ट्य काय तर 35 घरामध्ये आपण ही ग्रंथालय तयार करतो, बरोबर ना. एक मेन ग्रंथालय असतं, तिथं बसण्यापासून त्यांच्या कपाटापासून पुस्तकापासूनची सगळी जबाबदारी मराठी भाषा विभाग घेतात. आणि तिथं जर एखाद्या मुलीला आपल्या घरामध्ये रोजगार सुरू करायचा असेल, नाश्त्याचं काहीतरी द्यायचं असेल किंवा जेवणाचं हॉटेल सुरू करायचं असेल छोटं, तर ती घरामध्ये सुरू करू शकते. परंतु ते सुरू करत असताना तिथे आल्यानंतर पुस्तक वाचायला देणं हे आम्ही सक्तीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे हे 2 उपक्रम, पुस्तकांचे गाव आणि कवितांचं गाव, हे भंडारा जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय आज या बैठकीमध्ये राज्याचा भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे.